मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आपल्याला ओबीसीत यायचं हा आग्रह धरायला खूप उशीर केला. हो, अच्छा. ज्यावेळेस सहज शक्य होतं त्यावेळेस आम्ही काहीतरी उंच आहोत, देशमुख आहोत, गडीवाले आहोत, मोठे पाटील आहोत, अच्छा, मिशीवाले आहोत वगैरे वगैरे, ह्या ज्या काही त्यांच्या अज्ञानाच्या का होईना भावना होत्या, त्यामुळे एवढंच नाही तर काही मराठा संघटनांनी आम्ही ओबीसी होणार नाही म्हणून सुद्धा आंदोलन केलेले होते. मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे, परंतु त्याला जे नंतर स्वरूप दिलं गेलं आणि दुर्दैवाने आज मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही वाद निर्माण झालेला आहे हा ना मराठा समाजाला, ना ओबीसी समाजाला, ना एससी ना एसटी समाजाला, ना महाराष्ट्राला आणि देशाला पोषक आहे. त्यामुळे कुणबी आणि मराठे एक आहेत असे अनेक निकाल आलेले असतानाही मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करावं आणि जर काही अडचणी असतील तर त्याचा शोध घ्यावा. दुसरी मागणी अशी होती की फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आपण पहिल्यांदा ओबीसीत समाविष्ट करावा आणि बापट आयोग वगैरे काही आयोगांनी तसं म्हटलेलंही सुद्धा होतं की मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मराठा समाज हा जास्त माग असलेला आहे. बापट आयोगाने एवढंही म्हटलेलं होतं की प्राथमिक स्वरूपात बीड आणि जालना, औरंगाबाद हे जिल्हे ओबीसी मध्ये समाविष्ट करावे. बिलकुल. इंग्रजांनी मराठवाडा त्यांच्याकडे नव्हता पण उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात, विदर्भच नव्हे, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अगदी आजचे कोल्हापूरचे आणि साताऱ्याचे दोन्ही छत्रपती, या सर्वांच्या नोंदी इंग्रजांनी कुणबी केलेल्या. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय हाती घेतला आणि मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये करावा, ही जी मागणी लावून धरलेली आहे ती काही नवीन नाही. मराठा सेवा संघाने सुद्धा 1991 पासून अगदी मंडल आयोगाच्या निकालापासून हीच मागणी लावून धरली होती. इंग्रजांनी पुन्हा 1871 पासून जनगणना सुरू केली. ते 1871 ते 1931 पर्यंत जी जनगणना केली ती जातवार जनगणना केली होती. त्यामध्ये कुणबी आणि मराठा वेगळ्या वेगळ्या जाती होत्या आणि 1942 ला त्यांनी जे आरक्षण लागू केलं त्यामध्ये 258 जातींचा समावेश होता. त्यामध्ये मराठा सुद्धा समाविष्ट होता. जरंगेचं जे काही मराठा आरक्षणाचा मुद्दा उभ्या महाराष्ट्रामध्ये खेळून काढलेला आहे आणि एक दरी निर्माण झाल्यासारखा भास निर्माण होतो की बाबा विदर्भातले जे काही मराठी आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण कुणबीमध्ये आहे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात नाही. मग मराठा सेवा संघाची चळवळ विदर्भातल्या लोकांनी सुरू केलेली आहे किंवा पुढाकार त्यांचा आहे, त्यामुळे आपण तिकडच्या असल्या याच्यामध्ये जायचं नाही किंवा दखल अंदाजी द्यायची नाही, त्याच्यामुळे ही गर्दी रोडावलेली आहे का किंवा हे लोक येत नाहीत, थोडंसं काय तुम्हाला वाटतंय? संविधानाला जे आरक्षण मान्य आहे ते एससी एसटी आणि केवळ ओबीसी. त्यामुळे आपण एससी नाही ती एसटी नाही, त्यामुळे केवळ आणि केवळ ओबीसी. विचाराने आपल्याला कसं काम करता येईल आणि संवादातून आपलं काम कसं साधता येईल हा प्रयत्न केलेला आहे. असं असलं तरी सगळ्याच मराठा चळवळी अगदी एकमुखी आणि एक रस्त्याने चालत होता अशातला काही भाग नाही. पुन्हा त्यात काही ना काहीतरी जसं मराठा सेवा संघातही झालं, आपसातही झालं, तर पुन्हा एकदा या सर्वांनी एकत्र यावं आणि सामंजस्याने पुढे जावं. सुरुवातीचा जो आपला मागचा प्रश्न होता की आरक्षणामुळे जी दरी निर्माण झालेली आहे ही दूर झाली पाहिजे आणि ओबीसी एससी जे कोणी असेल आम्ही सगळे एक आहोत, आम्ही मराठा आहोत, खूप छान, हे पुन्हा पुन्हा त्यांच्या मनावर बिंबवणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आपल्याला आपलं मागासलेपण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हे ओबीसी पूरक ठरेल असं सिद्ध करावं लागेल. दर्शकांनो, जय भीम, नमोबुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शकांनो, आपल्याला माहीत असेल की या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्या, देशातल्या विविध क्षेत्रामध्ये बहुअंगी आणि त्याचप्रमाणे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वाला आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जे नाविन्यपूर्ण या उभ्या महाराष्ट्रासाठी एक नवा संदेश देण्यासाठी सातत्यानं नवीन नवीन उपक्रम घेत असतात. अशा उपक्रमासह आम्ही त्या संयोजकाला, आयोजकाला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एक जोडण्याचं काम करतो. म्हणजे माणसातील नातं, धम्म तुझा केंद्रबिंदू, हा मैत्रीचा संदेश देण्याचं काम
या मैत्री संवाद कार्यक्रमात आम्ही करत असतो. असंच आज या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये अशा व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या विषयाला घेऊन आपल्यासोबत मी या ठिकाणी घेऊन येत आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे जे उभ्या देशाला नव्हे तर आज संपूर्ण या जगाला या ठिकाणी ते परिचित आहेत. आणि त्यांचं नाव आहे शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर. जी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे नाव मराठा सेवा संघाच्या माध्यमातून उभ्या देशाच्या बरोबरच संपूर्ण दुनियाभरातल्या अनेक देशामध्ये त्यांचं नाव खऱ्या अर्थाने या परिवर्तनवादी आणि प्रबोधनात्मक धोरणामुळे या ठिकाणी गाजते आहे. आणि त्याच अनुषंगानं एक नवा विषय घेऊन आपण आज लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतोय. तसं तर गेल्या अनेक वर्षापासून लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल या ठिकाणी मराठा सेवा संघ आयोजित या ठिकाणी जो 12 जानेवारीचा जिजाऊ सृष्टीवरील कार्यक्रम असतो, जिजाऊ जन्मोत्सवाचा, तो संपूर्ण दोन्ही दिवस या ठिकाणी लाईव्ह करण्याचं काम, त्याचं थेट प्रक्षेपण करण्याचं काम केवळ आणि केवळ आपलं लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल करते. आणि त्यामुळे तमाम बहुजनाच्या गळ्यातलं आणि त्यांना सत्य आणि वास्तविक माहिती पोहोचवणारं हे चॅनल या ठिकाणी आहे. परंतु आज या ठिकाणी शिवश्री डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्यासोबत आपण वेगळ्या विषयानं या ठिकाणी एक चर्चा करतो आहोत. आणि तो विषय आहे की खऱ्या अर्थाने येत्या 18 तारखेपासून या ठिकाणी एक जिजाऊ रथयात्रा निघते संपूर्ण महाराष्ट्रातील. मराठा जोडो अभियान हा एक नवीन कार्यक्रम घेऊन, कारण या ठिकाणी माणसामध्ये जेव्हा दरी निर्माण होते तेव्हा माणसाची मनं जोडण्यासाठी अशाच एका कोण्या परिवर्तनकारी आणि प्रबोधनकारी व्यक्तिमत्वाला पुढाकार घ्यावा लागतो. आणि ती संकल्पना, तो पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे डॉक्टर शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी. तर आपण मित्रांनो भेटतोय या जिजाऊ रथयात्रेच्या संदर्भात. सर जय जिजाऊ, जय शिवराय. जय जाऊ, जय शिवराय, जय बुद्ध. आपलं स्वागत आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल मध्ये. सर एकंदरीत जिजाऊ रथयात्रेबद्दलची आपली संकल्पना आणि एकंदरीत आपल्याला काय नियोजन या संदर्भात आहे, थोडंसं तमाम लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या बहुजनांच्या आणि या दर्शकाला आपल्याकडनं माहिती. जय जाऊ. सर्व लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या आणि विशेषतः ह्या मंत्री संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही लॉर्ड बुद्धा चॅनलवर भेटलेलो आहोत. मधल्या कालखंडामध्ये लॉर्ड बुद्धा चॅनलसह मराठा सेवा संघ आणि बहुतांशी परिवर्तनवादी ज्या चळवळी आहेत यांच्या कामकाजामध्ये, मांडणीमध्ये काही खंड पडलेला आहे, किंवा असे म्हणता येईल की मराठा सेवा संघासह बऱ्याचशा परिवर्तनवादी ज्या चळवळी आहेत ह्या बऱ्यापैकी आता थंडावलेल्या आहेत. त्याची कारणं काय आहेत ते शोधणं आणि त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे याची थोडीफार माहिती घेणं हा एक प्रयत्न आहे. सामाजिक जीवनामध्ये सामाजिक परिवर्तनवादी काम करत असताना एकत्रित आलेल्या समूहामध्ये, साधं आपण बघतो कुटुंबामध्ये सुद्धा काही कारणांनी मतमतांतर होतात. कुटुंबात होतात तशी समाजातही होतात, संस्थेत संघटनातही होतात. बिलकुल. परंतु अधूनमधून त्याचं सिंहावलोकन करून, थोडंसं आत्मचिंतन करून, आत्मशोध करून पुन्हा एकदा आपण जसं त्यातून एक भरारी घेतो, तर तसंच आमच्या असं लक्षात आलं की गेल्या 10-12 वर्षामध्ये मराठा सेवा संघाच्या कामामध्ये शिथिलता आलेली आहे, मंदपणा आलेला आहे. एवढंच नाही तर माझ्याबरोबर माझ्या पिढीतले किंवा माझ्या नंतरच्या फार तर एखाद्या पिढी मागे असलेले जे सहकारी होते यांनी जोमानी काम केलं. बिलकुल. आणि आपण आता उल्लेख केला त्याप्रमाणे पुरुषोत्तम खेडेकर नव्हे तर मराठा सेवा संघाचं नाव हे सगळीकडे झालं. सर्वच परिवर्तनवादी, बहुजन मानवतावादी ज्या चळवळी होत्या किंवा आहेत यांच्यासाठी मराठा सेवा संघ एक समन्वयकाची भूमिका बिलकुल पार पाडत राहिला. आणि त्यामुळे वर्षोनुवर्ष वेगवेगळ्या चळवळी चालवत असताना आपसात जे काही संघर्ष व्हायचे, बरोबर,
ते जवळपास संपले. हम्म, एकमेकाबद्दल आदराची भावना निर्माण झाली. हम्म, संयुक्त कार्यक्रम होऊ लागले. हम्म, एवढंच नाही तर जे काही एकमेकाबद्दल थोडेफार द्वेष भावना होती ती संपली. बिलकुल. आणि RSS सारख्या संस्थांनी हम्म, अनेक प्रयत्न करूनही समाजातील युवकांनी दंगली किंवा जाळपोळ हम्म, 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 किंवा अशा पद्धतीचं वातावरण करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न होता तो हाणून पाडला. हम्म, आणि याचं कारण आम्ही सर्व चळवळीवाल्यांनी हम्म, पूर्वीच्या काळी बहुजन युवकांना वेगवेगळ्या भावनिक कारणांनी हम्म, जे काही बिघडवल्या जात होतं ते बंद केलं. हम्म, आणि त्या युवकांच्या हातचे दगड काढून हो, आम्ही त्यांच्या हाती पुस्तकं दिले, विचार दिले बरोबर. आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं. तर हे सगळं अत्यंत चांगलं, आनंदात, अभिमानाने चालू असताना अचानक काय झालं हम्म, ते सांगणं अवघड आहे. हम्म, परंतु नेहमी आपण बघतो कदाचित समज गैरसमज असतील, मानपान असतील, होय. खालचं वरचं असेल, हम्म, 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 कुठेतरी यात दुरावा निर्माण झाला, हम्म, हम्म, लोक कमी झाले, नवीन पिढीतले तरुण मुलं मुली जे आहेत होय. ते आकर्षित झाले नाही, किंवा आमच्याच कुटुंबातले, आमच्या चळवळीतील नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलामुलींनी हम्म, 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 इकडे पाठ फिरवली. खरंय. ते परदेशात गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि परिणामी नवीन पिढीने हे जे काही काम पुढे न्यायला पाहिजे होतं हम्म, ते कदाचित पुढे जाऊ शकलं नाही. आम्ही आमचे जे काही मालमत्तेचे जसे वंशज हो, बरोबर. करतो, आपण वारसदार तयार करतो, हम्म, तसे चळवळीमध्ये आमचे वारसदार दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले निर्माण नाही होऊ शकत. निर्माण करण्यामध्ये आम्हाला अपयश आलं. बिलकुल. तर या सगळ्या बाबींचा आढावा घेऊन हम्म, समाजामध्ये जावं, त्यांच्याशी संवाद साधावा, संपर्क करावा, समन्वय साधावा हम्म, आणि त्यातून पुन्हा एखादा ओलावा निर्माण करून हम्म, बिलकुल. नव्या जोमाने मराठा सेवा संघ आणि विविध चळवळींमध्ये वा. एक पुन्हा एकोपा निर्माण करता येईल, या अंगाने त्यांच्यामध्ये जाणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून आपण जो उल्लेख केला की त्यासाठी एकच माध्यम आहे की समाजामध्ये जाणे, हम्म, तरुण असतील, सर्व स्त्री पुरुष असतील, मुलं मुली असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, हम्म, हम्म, चळवळीतले वेगवेगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, हम्म, या सर्वांसोबत संवाद साधून पुन्हा एकदा जोमाने नवीन पुनर्बांधणी करणे हम्म, हम्म, आणि मराठा सेवा संघासह सर्वच चळवळींना एक उभारी देणे, यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा आहे. आपण अपेक्षा केली त्यानुसार आम्ही सुद्धा अत्यंत आशावादी आहोत हम्म, की 18 मार्च हो, हा शहाजी राजेंचा जन्मदिन आहे. बिलकुल. त्यांचं जन्मस्थान आहे वेरूळ भोसलेगडी. बिलकुल. वा. तिथून ही यात्रा सुरू होईल हम्म, आणि महाराष्ट्रात सगळीकडे फिरून हम्म, 1 मे 2025 या महाराष्ट्र दिनी वा. व कामगार दिनी या रथयात्रेचा समारोप हम्म, पुणे येथील लाल महालात होणार आहे. बिलकुल. आणि या रथयात्रेमध्ये हम्म, सर्वांनीच सहभागी व्हावं, वा. हे आमचं आवाहन आहे. हम्म, हम्म, आणि मराठा हा शब्द हम्म, सुरुवातीपासून मराठा सेवा संघाने जसा व्यापक घेतलेला आहे की बिलकुल. कोणीही, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जगातली मराठा होऊ शकते, बिलकुल. इतकी त्याच्या पाठीमागची भूमिका होती. हम्म, लोकांनी ते स्वीकारलेलं होतं. हम्म, परंतु कदाचित काही कारणाने पुन्हा त्यामध्ये बरोबर. काही गडबड झाली की काय असं वाटतं. हम्म, आणि म्हणून सर्वांनी यात सहभागी व्हावं हे आमचं आवाहन आहे. कोणीही दूर जाऊ नये आणि काही गरज असेल, काही अडचण असेल, काही गैरसमज असतील तर त्यांनी संपर्क साधावा. वा. पुन्हा एकदा आपल्या या माध्यमातून माझे सर्वांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यात, आपल्या परिसरात, आपल्या गावात जिथे कुठे जिजाऊ रथ यात्रा येईल तिथे आपण सामील व्हा, विषय समजून घ्या, विचार समजून घ्या वा. आणि मराठा सेवा संघ आणि सर्वच परिवर्तनवादी चळवळी बळकट होण्यासाठी काम करा, अशी माझी आपल्याला विनंती. साहेबजी, एक प्रश्न माझा की आपण पाहतो की खरं तर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून उभ्या देशातला आणि जगातला हा बहुजन समाज एकवटण्याचं काम
आणि खरं तर आपण पाहतो की अनेक ठिकाणी ज्या यात्रा जत्रा किंवा लोकांची गर्दी एकवटते त्या ठिकाणी लोक वेगळा उद्देश घेऊन येतात आणि त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या खरेदी होत राहतात. परंतु मला वाटतं दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या नंतर देशातलं नव्हे तर जगातलं एकमेव आता जिजाऊ सृष्टी सिंदखेडा जे असं आपलं केंद्र निर्माण झालं की तिथे कोट्यावधी रुपयाच्या पुस्तकांची या ठिकाणी खरेदी विक्री होते. म्हणजे विक्री होते म्हणजे एक विचार देण्याचं काम तिथे होते. प्रचंड लाखोच्या घरामध्ये लोक त्या ठिकाणी उभ्या महाराष्ट्र आणि जगभरातनं देशभरातनं येतात. परंतु आपण पाहतो की कोरोनाच्या काळामध्ये ही थोडीशी गर्दी आपण पाहतो जेव्हा अवलोकन लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आपण करतो. गर्दीची जी काही आकडेवारी ती कमी झाल्याची जाणवते. दुसरा मुद्दा आताही जरंगेचं जे काही मराठा आरक्षणाचा मुद्दा उभ्या महाराष्ट्रामध्ये खिळून काढलेला आहे आणि एक दरी निर्माण झाल्यासारखा भास निर्माण होतो की बाबा विदर्भातले जे काही मराठी आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण कुणबीमध्ये आहे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर नाही. मग मराठा सेवा संघाची चळवळ विदर्भातल्या लोकांनी सुरू केलेली आहे किंवा पुढाकार त्यांचा आहे. त्यामुळे आपण तिकडच्या असल्या याच्यामध्ये जायचं नाही किंवा दखलंदाजी द्यायची नाही. त्याच्यामुळे ही गर्दी रोडावलेली आहे का किंवा हे लोक येत नाहीत थोडंसं काय तुम्हाला वाटतंय? तसं गजेंद्र आपण इन जनरल बघितलं तर केवळ परिवर्तनवादी चळवळीच नाही तर अगदी पूर्णपणे प्रतिगामी RSS सारख्या चळवळीमध्ये सुद्धा जी सुरुवातीला एक गर्दी असायची त्यांच्याकडे जे काही कार्यकर्त्यांची सदस्यांची किंवा त्यांच्या सहानुभूतीदारांची गर्दी असायची ती त्यांच्याकडे सुद्धा कमी झालेली आहे. ह्याचा अर्थ आपण आपल्याकडे होत असलेल्या गर्दी कमी होण्याचं समर्थन करतो अशातला काही भाग. तर आपण म्हणाला तसं कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जरी जाहीरपणे मैदानावरचे कार्यक्रम आपले बंद होते तरी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नियमितपणे दरमहा ऑनलाईन कुठला ना कुठला तरी एखादं चर्चासत्र ज्याला आपण फेसबुक लाईव्ह वगैरे म्हणतो अशा पद्धतीचं व्हायचं आणि त्यावेळी देशभरातील आणि परदेशातीलही काही मुलं मुली कार्यकर्ते त्यात सहभागी होत होते. जिजाऊ जन्मोत्सव सुद्धा त्या 2 वर्षाच्या काळामध्ये बंद न ठेवता आम्ही ऑनलाईन साजरा केला. परंतु ती लोकांना सवय लागली किंवा काहीतरी झालं आणि मग ते गर्दी थोडी थोडी कमी होत गेली. पुस्तकांचा विषय निघाला तर एक आपण स्वीकारलं पाहिजे की किमान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी जवळपास 2000 पासून मराठा सेवा संघाचा कुठलाही सक्रिय पदाधिकारी नाही. अधिकृतपणे मी तिथे काम करत नाही तर इतर सर्व पदाधिकारी आहेत. पण मी जे काही लिखाण केलं असेल बोललो असेल अनेक ठिकाणी गेलो असेल काही कार्यक्रम घेतले असतील तर मला पर्याय मी निर्माण करू शकलो नाही. किंवा मग जे मुलं मुली ज्यांना लिहायला बोलायला नाचायला गायला सर्व काही कार्यक्रम करायला शिकवलं त्या मुलांच्या सुद्धा काही मर्यादा आल्या. त्यांनी एक अजून काही पुढची जी काही टप्पा गाठायला पाहिजे होता वेगवेगळे विषय घेऊन लिखाण करणं असेल कार्यक्रम करणं असेल पथनाट्यासारखे किंवा नाट्यासारखे किंवा छोट्या छोट्या रील्स बनवायला पाहिजे ते काम थोडंसं थंडावलं. नवीन नवीन जे काही साहित्य निर्माण व्हायला पाहिजे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे जिजाऊ सृष्टीवर 12 जानेवारीला येणाऱ्या लोकांची जी आपल्याला गर्दी कमी दिसते त्याची कारण ती आहे की आता नवीन काही तिथे बहुतेक दिसत नाही. माझं एक भाषण ठरलेलं असतं नवीन लोकांचं काही ऐकलेल्या लोकांना काही नसतं. शिवाय आता तिथले सुद्धा कार्यक्रम हे ऑनलाईन लाईव्ह बिलकुल होत असतात. त्यामुळे मोठा समूह हा विचार करतो की आपल्याला आता हे ऑनलाईन बसून पाहता येतं आणि त्यामुळे ती एक अडचण येते. परिणामी गर्दी कमी होत असली तरी लोकांच्या पर्यंत शेवटच्या टोकापर्यंत अगदी ग्रामीण भागात हा विचार आपला पोचलेला आहे आणि तो नियमितपणे बळकट होत राहतो. मराठवाडा म्हटल्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण उल्लेख केला तसा मराठा आंदोलक आणि नव्याने उभे राहिलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय हाती घेतला आणि मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये करावा ही जी मागणी लावून धरलेली आहे ती काही नवीन नाही. मराठा सेवा संघाने सुद्धा 1991 पासून अगदी मंडल आयोगाच्या निकालापासून हीच मागणी लावून धरली होती की मराठा समाज
कुणबी आणि वेगवेगळ्या नावाने जो ओळखला जातो हम्म. किंवा आमचे जे काही नाते गोते संबंध हे नियमितपणे आहेत, आमच्या ज्या परंपरा आहेत, रूढ्या आहेत, चालीरीती आहेत, हम्म. याचा विचार केला हम्म. तर आम्ही ओबीसीच पात्र आहोत. बरोबर. अच्छा. त्यामुळे कुणबी आणि मराठे एक आहेत असे अनेक निकाल आलेले असतानाही हम्म. मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करावं हम्म. आणि जर काही अडचणी असतील हो. तर त्याचा शोध घ्यावा. बरोबर. आपण आता मगा म्हणाला तसा पश्चिम महाराष्ट्रातला हम्म. हम्म. मुळात आपल्याला महाराष्ट्राचं जर चित्र घेतलं इंग्रज काळामध्ये, हो. आजचा जो महाराष्ट्र आहे आपला संयुक्त महाराष्ट्र, हम्म. या संयुक्त महाराष्ट्रातला मराठवाडा भाग वगळता हम्म. उर्वरित सर्वच सर्व महाराष्ट्र जो आहे, बर. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, हम्म. हा सगळाचा सगळा इंग्रजांच्या बिलकुल अधीन होता. आधिपत्याखाली हो. होता. हम्म. आणि इंग्रजांनी 1909 पासून जे काही वेगळे वेगळे हम्म. सर्वेक्षण केले आणि 1934-35 मध्ये SC, ST, OBC सारखे वर्गवारी केली. बरोबर. त्यामध्ये ते करत असताना इंग्रजांनी पुन्हा 1871 पासून जनगणना सुरू केली. बरोबर. ते 1871 ते 1931 पर्यंत हम्म. जी जनगणना केली ती जातवार जनगणना केली अच्छा. होती. त्यामध्ये कुणबी आणि मराठा वेगळ्या वेगळ्या जाती होत्या. हम्म. आणि 1942 त्यांनी जे आरक्षण लागू केलं हम्म. त्यामध्ये 258 जातींचा समावेश होता. त्यामध्ये अच्छा. मराठा सुद्धा समाविष्ट होता. बर. त्यामुळे हा जो विषय आहे की कुणबी ओबीसी मध्ये आहे, हम्म. तर इंग्रजांनी मराठवाडा त्यांच्याकडे नव्हता पण उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात, विदर्भच नव्हे, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, हम्म. अगदी आजचे कोल्हापूरचे अच्छा. आणि साताऱ्याचे दोन्ही छत्रपती, बर. या सर्वांच्या नोंदी इंग्रजांनी कुणबी केलेल्या आहेत. अच्छा. बर. हम्म. त्यामुळे या सगळ्या भागात हो. आपोआप ज्यांना ज्यांना फायदा घ्यायचा हो. त्यांनी सगळ्यांनी फायदा घेतला. बरोबर. परंतु मराठवाड्यातील मराठ्यांच्या नोंदी मराठा असल्यामुळे बरोबर. आणि 1990 मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू केली VP प्रताप सिंहांनी प्रधानमंत्री असताना, हम्म. त्यावेळेस मराठा ओबीसीत नसल्यामुळे आपोआपच मराठा वगळला वेगळं गेला. बघायला झालं. बरोबर. एवढंच आहे त्याच्यातलं. हम्म. त्यामुळे आमची दुसरी मागणी अशी होती हम्म. की फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना हा. बरोबर. आपण पहिल्यांदा ओबीसीत समाविष्ट करावा. हो. आणि बापट आयोग वगैरे काही आयोगांनी हम्म. तसं म्हटलेलंही सुद्धा होतं हम्म. हम्म. की मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हम्म. हम्म. मराठा समाज हा जास्त माग असलेला आहे. बरोबर. बापट आयोगाने एवढंही म्हटलेलं होतं की प्राथमिक स्वरूपात बीड आणि जालना, औरंगाबाद हे जिल्हे हम्म. ओबीसी मध्ये समाविष्ट करावे. बिलकुल. वा. थोडक्यात सांगायचा अर्थ ही मागणी होती. बाकी काही कारण झालेले असतील, हो. ती मागणी पुढे रेटल्या गेली. मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे, परंतु त्याला जे नंतर स्वरूप दिलं गेलं, बरोबर. आणि दुर्दैवाने आज मराठा विरुद्ध ओबीसी हम्म. हा जो काही वाद निर्माण झालेला आहे, हम्म. हा ना मराठा समाजाला, ना ओबीसी समाजाला, ना SC ना ST समाजाला, बरोबर आहे. ना महाराष्ट्राला आणि देशाला पोषक आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही त्या बाजूचे बिलकुल नाही. हम्म. आपल्याला आपल्या हक्क अधिकारासाठी लढलं पाहिजे, मागणी केली पाहिजे. जे काही वैधानिक मार्ग असतील त्या सर्व पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याबाबत आमचं दुमत नाही. परंतु आम्ही विदर्भातल्या आहोत आणि आम्हाला ओबीसीचं मिळालं, तिकडच्यांना मिळू नये म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं, अशातला बिलकुल भाग नाही. आता सांगितलं तसं मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आपल्याला ओबीसीत यायचं हा आग्रह धरायला खूप उशीर केला. हो. अच्छा. ज्यावेळेस सहज शक्य होतं हो. हो. त्यावेळेस आम्ही काहीतरी उंच आहोत, देशमुख आहोत, गडीवाले आहोत, मोठे पाटील आहोत, अच्छा. मिशीवाले आहोत वगैरे वगैरे, ह्या ज्या काही त्यांच्या अज्ञानाच्या का होईना भावना होत्या, त्यामुळे एवढंच नाही तर काही मराठा संघटनांनी आम्ही ओबीसी होणार नाही म्हणून सुद्धा आंदोलन केलेले होते. तर त्या चुका आता दुरुस्त करायच्या असतील तर पुन्हा 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले आहेत की पुन्हा एकदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातूनच बरोबर त्यांनी जर ते मान्य केलं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करावा, आणि तसं रिकमेंडेशन महाराष्ट्र शासनाकडे आलं आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या कॅबिनेटमध्ये ते स्वीकारलं आणि अध्यादेश किंवा रेग्युलर कायदा केला, तरच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश सहजासहजी शक्य आहे. इतकी ती अडचणीची बाब झालेली आहे. बरोबर. दर्शकांना आपण पाहू शकता अतिशय महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी
गांभीर्यपूर्वक असं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी. कारण अनेक लोकांच्या डोक्यामध्ये खूप काही संदिग्धता निर्माण झालेल्या होत्या की आज खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाची जी भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या या आंदोलनाच्या संदर्भात काय आहे, पण ते खूप क्लिअर या ठिकाणी या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे. साहेब, मला थोडंसं पुन्हा आपल्याशी जाणून घ्यायचं आहे की खरं तर आपण पाहतो किंवा मी काही ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केला होता, मराठा सेवा संघाची भूमिका आणि मराठा महासंघाची भूमिका. पण आताचा जो प्रोग्राम आपला आहे या कार्यक्रमामध्ये पाहिलं जेव्हा ते पत्रक वाचलं तर मराठा सेवा संघाचे आणि मराठा महासंघाचे सर्व लोक एकत्र येऊन हा एक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतोय. थोडंसं काय पूर्वीच्या काळातल्या काही भूमिका अशा वेगळ्या होत्या का काही? यात थोडसा पाठीमागे गेलो हा तर गजेंद्र 2005च्या दरम्यानपासून मराठा सेवा संघाने जवळपास मराठ्यांच्या जेवढ्या काही संघटना वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत, बिलकुल त्या आरक्षणाच्या विषयावर जवळपास 2000 पासून वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या मोठ्या बैठका घेत त्यांना समजावून सांगितलं, बरोबर, की आरक्षणाची मागणी आपण सर्वजण करतो आहोत, याचा अर्थ आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. बिलकुल बिलकुल. मराठा महासंघाची जी मागणी आहे की आर्थिक निकषावर मिळालं पाहिजे, ही मागणी योग्य असली तरी भावनिक आहे. बरोबर. कारण की ती कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत बसत नाही. बिलकुल. वा. संविधानाला जे आरक्षण मान्य आहे ते SC ST आणि केवळ OBC. बरोबर. त्यामुळे आपण SC नाहीत, ST नाही, त्यामुळे केवळ आणि केवळ OBC. वा. OBC जाण्यासाठी जसं आपल्याला कुठल्या स्टेशनवरून कुठे जायचं असलं तर एक रेल्वे गाडी असते, बरोबर, किंवा एक रस्ता असतो, होय, तसाच OBC जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आपल्याला आपलं मागासलेपण बिलकुल सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हे OBC पूरक ठरेल बिलकुल असं सिद्ध करावं लागेल. खूप तरच आपल्याला आरक्षण मिळू शकतं. हे सर्वांना पटलं आणि तेव्हापासून आम्ही अनेक आंदोलनं ती केली. आपल्याला आठवत असेल मुंबईला वगैरे ही सगळी समाईक होती. नंतरच्या काळात निघालेले मोर्चे असतील, 60 मोर्चे निघाले, हे सगळे एकत्रित आहे. मराठा सेवा संघाची सातत्याने जी भूमिका राहिलेली आहे ती तोडफोड नको, बिलकुल कटकटी नको, वादविवाद नको, सामंजस्य जास्तीत जास्त पुढे जावं, या अंगाने आम्ही केलेलं आहे. त्यामुळे विचाराने आपल्याला कसं काम करता येईल आणि संवादातून आपलं काम कसं साधता येईल हा प्रयत्न केलेला आहे. असं असलं तरी सगळ्याच मराठा चळवळी बरोबर अगदी एकमुखी आणि एक रस्त्याने चालत होता, अशातला काही भाग नाही. पुन्हा त्यात काही ना काहीतरी, जसं मराठा सेवा संघातही झालं, आपसातही झालं, तर पुन्हा एकदा या सर्वांनी एकत्र यावं आणि सामंजस्याने पुढे जावं. बिलकुल. सुरुवातीचा जो आपला मागचा प्रश्न होता की आरक्षणामुळे जी दरी निर्माण झालेली आहे ही दूर झाली पाहिजे. आणि OBC SC ST जे कोणी असेल आम्ही सगळे एक आहोत, आम्ही मराठा आहोत, खूप छान, हे पुन्हा पुन्हा त्यांच्या मनावर बिंबवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या अधिकाराचं असेल ते तुम्ही घ्याच, पण आमच्या अधिकाराचं काही असेल तर ते आम्हाला मिळवून देण्यासाठी सुद्धा सहकार्य करा. ही सर्वसाधारण भूमिका आहे की आपणही द्यावं, त्यांच्याकडूनही घ्यावं, आपणही घ्यावं, त्यांनाही द्यावं, ही भूमिका आहे. आणि म्हणून सर्वांनीच, कोणीही दूर न राहता, अगदी महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकातील कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावं आणि मराठा म्हणून मराठा जोडो अभियानमध्ये सामील व्हावं, ही भूमिका आहे. दर्शक आपण या ठिकाणी पाहताय की शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी मराठा तितुका मिळवावा आणि खरं तर महाराष्ट्र धर्म वाढवावा. या महाराष्ट्रातील तमाम जाती धर्माचे सर्व महाराष्ट्रात राहणारे लोक हे सर्वच मराठा आहेत, कारण ती भूमिका त्यांची सर्व व्यापक आणि बहुजन या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोषण करणारी आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही जी जिजाऊ रथयात्रा उभ्या महाराष्ट्रात निघते आहे, त्या अनुषंगानं या तमाम पूर्ववर्तनवादी आणि परिवर्तनवादी विचारधारेच्या प्रबोधन करणाऱ्या ह्या सगळ्या चळवळी एकत्र याव्यात आणि हा खरा जो बंधुभावाचा, विश्वव्यापकतेचा हा जो काही बुद्धाचा विचार आहे, जो विचार खऱ्या अर्थानं मागच्या काही काळामध्ये आपण पाहिला असेल की या आरक्षणाच्या धर्तीवरती मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीनं अतिशय शांततेनं मराठा क्रांती मोर्चे काढले गेले आणि त्याची खरी दखल समस्त विश्वाने या ठिकाणी घेतली की शिस्तबद्धता काय असते आणि एखादी आपल्या संदर्भातली मागणी असेल तर ती संविधानमूलक कशी असली पाहिजे, ती लावून कशा पद्धतीने धरल्या जावी, अशा पद्धतीने हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टीमध्ये
मराठा सेवा संघाची खूप मोठी महत्वाची भूमिका होतीच. त्याच अनुषंगानं साहेब मला आपल्याला विचारायचं आहे की आता एकंदरीत जिजाऊ रथयात्रा पूर्ण महाराष्ट्राला धरून निघते आहे. त्या रथयात्रेच्या अनुषंगानं आपण प्रत्यक्ष गावात जाणार, त्याचं रुटीन त्याचं कशा पद्धतीचं असेल, प्रत्येक गावामध्ये जे मार्गदर्शन करणारे लोक असतील, समाजाला जोडणारे लोक असतील, विचारधारा पेरणारे लोक असतील, विषयांची पेरणी असेल आणि सोबतच आपण महाराष्ट्रातल्या किती लोकांना, किती गावांना, किती तालुक्यांना या अनुषंगाने आपण कव्हर करणार आहोत. कारण 18 मार्चला हा कार्यक्रम सुरू होतोय. म्हणजे खरं तर वेरूळमधनं हा कार्यक्रम सुरू होतो आणि 1 मे महाराष्ट्र दिनी म्हणजे जो आमचा मान सन्मान आहे, महाराष्ट्राची जी सुरुवात झाली त्या दिवसापासून महाराष्ट्र दिनाने आपण याला समारोप करतो. म्हणजे समस्त महाराष्ट्र दिनापर्यंत कशा पद्धतीने व्यापकता असेल? सकाळी रथयात्रा सुरुवात होईल. जिजाऊ वंदनाहून जो काही मार्ग ठरलेला आहे, अच्छा, त्या मार्गाने काही प्रमुख ठिकाणी परिस्थिती पाहून थांबून, उन्हाळा आहे बरोबर, त्याचा अंदाज घेऊन एखाद्या चौकात म्हणा, झाडाखाली म्हणा किंवा सायंकाळी सावली पडल्यावर, दिवस मावळल्यावर किंवा गावामध्ये कुठे हॉल असेल, बरोबर, त्या हॉलमध्ये मराठा सेवा संघाचे जे काही आतापर्यंतचे विचार आहे, सर्व परिवर्तनवादी चळवळीतील जे प्रमुख नेते आहेत स्थानिक, ते राहतील. सुरुवातीपासून ही रथयात्रा जी आहे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, अच्छा, हे त्यातले प्रमुख आहेत आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आहेत. बिलकुल. याशिवाय त्यांच्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या सीमाताई बोके, अच्छा, राज्याच्या अध्यक्ष, त्या पूर्ण वेळ आहेत. प्राध्यापक अर्जुन तरपुरे हे जुने ज्येष्ठ नेते आहेत आणि अजून काही मंडळी, अशा ह्या 5 गाड्या आहेत. बरोबर. मराठा सेवा संघाचे शाहीर राजेंद्र कांबळे हे सुद्धा पूर्ण वेळ आहेत, स्थानिक शाहीर असतील. बरोबर. त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत मराठा सेवा संघाने ज्या पद्धतीने वाटचाल करत आलेली आहे, बरोबर, त्याची पुन्हा एकदा उजळणी केल्या जाईल. खूप छान. लोकांशी संवाद साधला जाईल. काय चुकलं आहे, काय दुरुस्त करायला पाहिजे, अशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. तुमचं काय मत आहे, आमचं काय मत आहे, ह्या सगळ्या यांनी जाऊन पुन्हा एकदा आपण एक होऊया, शक्तिवान होऊया, बिलकुल बळकट होऊया, अशा अंगाने त्यांच्याशी संवाद साधायचा. आणि मग छोट्या छोट्या बाबी, आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, हे आले तर हे कुठल्या अंगाने काय करतील, हा विचार पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याची गरज आहे. सध्या आपल्या देशातलंच वातावरण, केवळ महाराष्ट्रापुरतंच बोलून उपयोग नाही, अत्यंत गढूळ झालेला आहे. बिलकुल. एकमेकांवरचा विश्वास जवळपास सुटलेला आहे. अत्यंत चुकीच्या काही शक्ती बिलकुल आपल्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण एकीकडे इथे बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर हा विचार सांगत असताना आपल्याच कुटुंबामधले 10 पैकी 2 किंवा 3 किंवा कोणीतरी बिलकुल पुन्हा RSS वादी ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांची जी विचारधारा आहे तिकडे सुद्धा वळताना दिसतायत, पळताना दिसतायत, सांगताना दिसतायत. त्यामुळे धार्मिक अंगाने, जातीय अंगाने, भाषिक अंगाने जी काही तेढ निर्माण करण्यात आलेली आहे, बरोबर, याचा सर्वात मोठा तोटा जर कोणाचा असेल तर तो सर्वात मोठा बहुजनांचा आहे. बिलकुल. आणि त्यातल्या त्यात नवीन पिढीतील जे बालक आहेत, विद्यार्थी आहेत, युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, या सगळ्यांचा हे होतो. आता जो ओबीसीचा, मराठाचा आपण आरक्षणाचा वाद काढलेला आहे, बरोबर, तो वाद काहीच नाही खरं. म्हणजे अत्यंत बेरोजगारी जी वाढलेली आहे, या बेरोजगारीमुळे आशावादी होऊन मुलं मुली कुठेतरी कोणाच्या तरी सोबत जातात, बरोबर, आणि मग त्याच्यातून त्यांचं नुकसान होत आहे. कुठेतरी काही चुकीच्या बाबी करतात, पोलीस त्यांना पकडतात, काहीतरी होतात, आतमध्ये टाकतात आणि नंतर आयुष्याचं नुकसान होते. मराठा सेवा संघ याच्या पूर्णपणे विरोधात आहे. बिलकुल. त्यामुळे RSSचे नेते जे सांगतात, विशेषतः त्यांचे डॉक्टर मोहन भागवत जे सांगतात, आपण सगळे एक आहोत, सगळ्यांचा DNA एक आहे. आता जे काही झालं ते झालं, बाबरी मस्जिद झाली ते झालं, पण पुन्हा आता नवीन वाद निर्माण करू नये, ताजमहल. तर त्यामुळे हे जे त्यांचं सांगणं आहे हे किती प्रामाणिक आहे, बरोबर आहे. हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यांनी आदेश दिले पाहिजेत त्यांच्या स्वयंसेवकांना की आता हे जे सांगितलं यात बदल नाही. जर कोणी कुठल्याही मुस्लिमांच्या विरोधात, बरोबर, कुठल्या वास्तूच्या विरोधात वाद निर्माण केला किंवा गडबड निर्माण केली किंवा काही पाडझड केली तर त्यांना गोळ्या घातल्या जातील.
हा आदेश जसे तुम्ही RSSच्या लोकांना देता तसा डॉक्टर मोहन भागवतांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला, तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या देशामध्ये, भारतामध्ये बरोबर आणि राज्यामध्ये, गावागावामध्ये, समाजामध्ये एकोपा निर्माण होऊन आपण जे काही आपला देश महासत्ता होण्याची आणि $5 ट्रिलियन होय. वगैरे महासत्ता होऊन आर्थिक व्यवस्था होण्याची अपेक्षा व्यक्त करतो ती सहज होईल. त्यामुळे या माध्यमातून, या रथयात्रेच्या माध्यमातून जे विरोधक आहेत, जे जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ असेल किंवा आंबेडकरी चळवळी असतील, बहुजनवादी चळवळी असतील, परिवर्तनवादी चळवळी असेल, यांच्याबद्दल इतरांच्या मनामध्ये गैरसमज म्हणा, विष पेरण्याचं काम करतात, ते त्यांनी करू नये असंही त्यांना आवाहन केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्या पाहण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे ते सुद्धा मराठेच आहेत असं आम्ही मानतो. त्यामुळे त्यांनी मराठा म्हणून आपली स्वतःची जी जबाबदारी आहे, जगभरामध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, ही काही कोणाला मान खाली घालावं लागेल अशातला काही भाग नाही. बरोबर. आणि छत्रपती शिवाजी किंवा संभाजी म्हणजेच मराठा नाही, तर ते त्या काळामध्ये मराठा म्हणून म्हणलं, त्यांनी स्वतःला मराठा म्हणलं अशातला काही भाग नाही. जगातल्या लोकांनी मराठीशाही म्हणलाय, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा मराठा हा शब्द आपल्याकडे रुळलेला होता आणि सर्व समावेशक म्हणून स्वीकारलेला होता. त्या अंगानेच आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करू, लोकांना जाऊन सांगू की काय झालं ते सतत आपण जागरूकपणे लक्ष द्या. बरोबर. चुकलं असेल ते काढून टाका आणि चांगलं असेल ते स्वीकारा. एक व्हा, बळकट व्हा, शक्तिवान व्हा आणि पुढे जा, तरच आपलं कल्याण होणार आहे. हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. पूर्वनियोजन कसं पद्धतीचं आहे, म्हणजे आधीचं काय प्लॅनिंग त्या रूट मधल्या सगळ्या गावांमध्ये केलेलं आहे, म्हणजे लोक तिथे जमा होण्यासंदर्भात किंवा समाजाची किंवा बहुजनाचे सगळे आपले लोक तिथे पोहोचण्यासंदर्भात वगैरे, आणि मग कशा पद्धतीनं कोण कोण तिथे कुठल्या विषयावर असं काय? आता एक पुस्तिका जी आहे, हो, पूर्ण 18 मार्च ते 1 मे पर्यंतची, दररोजची दैनंदिन त्यांची दिनचर्या ती ठरलेली आहे. बिलकुल. सकाळी उठायचं, जिजाऊ वंदना व्हायची, कार्यक्रम पुढे जाईल, त्या पद्धतीने पुढे जाईल. स्थानिक जिथे जिथे गावं आहेत, मोठी गावं आहेत, शक्यता आहे तिथले स्थानिक वक्ते, शाहीर, इतर प्रवचनकार वगैरे तिथे ही माहिती देत राहतील. एक पुस्तिका तयार केलेली आहे. अच्छा. की आपण काय काय अचीव करायचं आहे, ती अजून आलेली नसेल इकडे. जवळपास 15-20 मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण, की कशा अंगाने पुढे आपण गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या उद्देश काय आहे, आपलं काय नुकसान होत आहे, हे सगळं त्यांना सांगायचं आहे. तर हा जो रोजचा कार्यक्रम आहे त्याचा मार्ग ठरलेला आहे. इथून तिथे, त्या जिल्ह्यापासून त्या जिल्ह्यापर्यंत कोणत्या कोणत्या गावात जाईल, कुठे कुठे थांबेल. महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्हे कव्हर होत आहेत. नाही, नंदुरबार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आदिवासी किंवा तिकडे कोकणामध्ये आदिवासी वगैरे म्हणून नाही, ते बाजूला जातात आणि दिवस कमी पडतात असे होतात ते. म्हणून ते नंतर पुढे केव्हा तरी करू असं ते त्याची हे आली. सगळे त्याच्यातल्या लोकांची समजा करायची. म्हणजे 2-3 जिल्हे वगळले, 2-3 जिल्हे वगळलेले आहेत. पण कर्नाटकात आले आणि आंध्रातले बहुतेक 1-2 जोडल्या गेलेले आहेत. असे काही कर्नाटक आणि आंध्र पण काही जिल्हे त्याच्यातलं त्यांचं असं चाललेलं होतं. गोवावाल्यांचं मागणं होतं, परंतु तिकडे पुन्हा हे रद्द झाल्यामुळे कोकण तो रद्द केलेला आहे. तर लोकांना तिथे राहील, स्थानिक राहतील. आणि प्रमुख जे रथयात्रेमध्ये आहेत, जवळपास 5 ते 6 छोट्या गाड्या आणि रथ असे हे सगळे एकूण जवळपास 18 ते 20 परमनंट लोक राहतील. बिलकुल. मधून मधून बदलत राहतील, गाड्या माणसंही बदलत राहतील. काही स्थानिक विषय. आणि आता तुम्ही जे विचारले, असे काही ओबीसीचे असतील, एससीचे असतील, एसटीतले असतील, मराठ्यांमधले असतील, ओपन मधले असतील, इतर काही लोक असतील, त्यांच्याबद्दलच्या काही अडीअडचणी असतील किंवा आपल्यातला काही गैरसमज असतील, ते कसे दूर करता येईल, हे सगळे प्रयोग राहतील. स्वतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष असतील, महासचिव असतील, मराठा सेवा संघाचे काही पदाधिकारी असतील, माझ्यासारखे ज्येष्ठ मंडळी, सोयीनुसार काही काही ठिकाणी आम्ही तिथे जाऊ, संवाद साधू, जुने लोकांशी भेटू आणि समारोपात पुन्हा एकदा या सगळ्यांना बोलू. एकत्र या, त्या पद्धतीने पुढे जाऊ. 33 कक्षाचे जे मराठा सेवा संघासह लोक आहेत त्यांच्या इथे पदाधिकारी राहतील. आणि त्यामुळे रथयात्रेचा समारोप चांगला होईल, लोक पुन्हा एकत्रित येतील आणि पुन्हा एकदा काहीतरी नव्याने सर्वांची मोठ बांधला जाईल, बिलकुल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुन्हा मराठा सेवा संघाचं
10, 11, 12 मे हम्म. 2025ला अच्छा. अकलूजला अधिवेशन आहे. बर. तिथे सुद्धा काही थोडीफार चर्चा होईल. हम्म. सध्या तरी ठरलेल्या रस्त्याने हो. ठरलेल्या वेळी जाणे, स्थानिक लोकांशी संवाद साधणे, त्यांच्याबरोबर बसणे, रात्री पुन्हा समारोपाच्या वेळेस तिथे काही कार्यक्रम घेणे वा. आणि पुन्हा जे काही जमलेले लोक असतात त्यांच्याबरोबर बैठक घेणे अशी अडचण आहे. असा हा कार्यक्रम राहील. दर्शकांनो, आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्हीचा हा मैत्री संवाद कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यासोबत. खरं तर पाहतो की या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवीन क्रांती मधल्या या काळामध्ये जी घडवली गेली ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, आणि कारण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या तमाम गावखेड्यातील जे वातावरण होतं, जे जातीमध्ये समाजामध्ये ध्रुवीकरण झालेलं होतं, जे दंगलीनं खऱ्या अर्थानं लोक या ठिकाणी खूप मोठे पेटलेले असायचे किंवा लोकांमध्ये दरी निर्माण झालेली असायची, पण मधल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जी वैचारिक फळी तरुणांची उभी राहिली, त्या तरुणांना गावागावामध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं रान पेटवलं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं जे योगदान आहे, ज्यांना आत्ताच्या युगातलं एक परिवर्तन करणारं जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना युग प्रवर्तक या ठिकाणी आता सर्व तरुण संबोधत आहेत, ते डॉक्टर शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आपल्यासोबत जुळले होते. आणि 18 मार्च ते 1 मे 2025 या कालावधी दरम्यान वेरूळला या ठिकाणी भोसले गढीपासून सुरू होणारी जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या अनेक गावाला या ठिकाणी समन्वयानं जोडण्याचा प्रयत्न करते, विचारांनी जोडण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आपणही लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण कव्हरेज करण्याचा प्रयत्न करूया. या देशातल्या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या 28 राज्यातल्या तमाम बहुजनवादी आणि परिवर्तनवादी तमाम दर्शकांना हा एक विचाराचा खूप मोठा संदेश या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा साहेब, जाता जाता तरुणाईला आणि इथल्या तमाम बहुजनांच्या युवकांना या सगळ्याच प्रक्रियेच्या संदर्भातला काय संदेश असेल? ज्ञानी व्हा, ज्ञानवंत व्हा, धनवंत व्हा वा. आणि स्वतः पुरतं न राहता विश्ववंदनीय व्हा, एवढीच आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा आहे. क्या बात. जय जिजाऊ. धन्यवाद. तर आपल्यासोबत जुळलेले होते या ठिकाणी मराठा सेवा संघाचे डॉक्टर शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब. एक चांगला तरुणाईला संदेश तमाम बहुजनवादी तरुणांना दिलेला आहे. आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये विचारापासून पुस्तकापासून आम्ही दूर होतो आहोत की काय, अशा पद्धतीचं मोठं संकट आमच्याकडे निर्माण झाले. परंतु वाचते व्हा म्हणजे आपण वाचणार आहोत आणि त्याच अनुषंगानं परिवर्तनाकडे आमची वाटचाल होणार आहे. एक चांगला उपक्रम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून येतो आहे महाराष्ट्रामध्ये. या सध्याच्या काळामध्ये या संपूर्ण प्रक्रियेचं, संकल्पनेचं गावागावामध्ये आपण स्वागत करूया आणि सर्वजण सहभागी होऊया. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, आपण सर्वजण मैत्री संवादमध्ये या ठिकाणी पाहत होतो. पुन्हा एकदा अशाच एका मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये अशाच व्यक्तिमत्वासोबत तुम्हाला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत बघत राहा तुमचं आमचं हक्काचं बहुजनवादी देशातलं एकमेव राष्ट्रीय चॅनल लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. जय जिजाऊ. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.